जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहर कारागृहासाठी आज झालेल्या पेपरचे आपण या व्हिडिओमध्ये जी केचे विश्लेषण घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. जी के आणि चालू घडामोडी, ठीक आहे. आणि याआधीचा आपण व्हिडिओ जो बनवलेला होता कारागृहचे संभाव्य उत्तर मराठीसाठी, तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या बॉक्समध्ये किंवा इथे आय बटनवर तुम्हाला मिळून जाईल, ठीक आहे. तर सुरू करूया आपण जी केचे विश्लेषण. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, खालीलपैकी समाजसुधारक आणि त्यांच्या जन्मगाव यांची चुकीची जोडी विचारलेली आहे. तर याचं करेक्ट उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक क, गोपाळ गणेश आगरकर, कुडाळ, सिंधुदुर्ग. आपण डायरेक्ट उत्तर सांगणार आहोत कारण की सर्वांना आन्सर माहिती पाहिजे, ठीक आहे. प्रश्न दुसरा बघा, खालीलपैकी सुधारक व त्यांच्याशी संबंधित वृत्तपत्रे, नियतकालिके यांची चुकीची जोडी विचारलेली आहे, ठीक आहे. तर याचं योग्य उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख, ठीक आहे. बाळशास्त्री जांभेकर दर्पण बरोबर आहे, साने गुरुजी साधना बरोबर आहे आणि कृष्णाजी रानडे ज्ञानप्रकाशी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा काय म्हटलेलं आहे, कोकण महसुली विभागात एकूण किती जिल्हे आहे. याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 किंवा क 7. त्यानंतर पुढील प्रश्न बघूया आपण, तो आहे आपला जी केचा प्रश्न 66 क्रमांकाचा. भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही म्हटलेलं आहे. याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा. पुढील प्रश्न पहा, 67 क्रमांकाचा प्रश्न, खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती. याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, नर्मदा. नेक्स्ट प्रश्न पहा, 68 क्रमांकाचा, ऑपरेशन मुस्कान काय आहे. तर हरवलेल्या बालकांचा शोध. त्यानंतर 69 क्रमांकाचा प्रश्न काय आहे, वयाची किती वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढू शकतो. तर याचं योग्य उत्तर आहे 30 वर्ष, ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, 25 वर्ष हे विधानसभेसाठी आहे. हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण विचारलेले आहे, 21% आहे. ऑप्शन क्रमांक ब उत्तर आहे. 71चं उत्तर बघा, जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो. योग्य उत्तर आहे 5 जून. 72 क्रमांकाचा उत्तर पहा, महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येथे होते. कुठे होते, तर नागपूर येथे होते, ठीक आहे. त्यानंतर 73 क्रमांकाचा प्रश्न पहा, पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो. याचं योग्य उत्तर आहे 21 ऑक्टोबर. नेक्स्ट प्रश्न पहा, महाराष्ट्रातील विधानसभेत निवडणुकीद्वारे येणाऱ्या सदस्यांची संख्या. विधानसभा म्हटलेल्या 288. ऑप्शन क्रमांक याचं बरोबर राहणार आहे. 75 क्रमांकाचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र महात्मा गांधी यांच्याशी संबंधित नाही म्हटलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 केसरी. केसरी हे कोणाशी संबंधित आहे, तर लोकमान्य टिळकांशी. त्यानंतर 76 क्रमांकाचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा गडचिरोली जिल्ह्यासोबत लागून नाही. तर बघा, छत्तीसगडची आहे, तेलंगणाची आहे, मध्य प्रदेशची नाही. ऑप्शन क्रमांक अ याचं करेक्ट राहणार आहे 76चं. 77 क्रमांकाचा प्रश्न पहा, महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव भारतातील पहिले आगळेवेगळे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तर कशासाठी, पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे ते. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, 78 क्रमांकाचा, आपल्या शरीरातील सर्वसाधारण किंवा साधारणतः पाण्याचे प्रमाण किती असते. 65-70 प्रश्न 70% इतकं पाणी असते. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात, तर लॉर्ड रिपन. याचं करेक्ट उत्तर राहणार आहे 79 ब. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, विज्ञानचा प्रश्न त्यांनी एकच टाकलेला आहे. बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर बंदूक जोराने मागे ढकलले जाते. न्यूटनच्या गतिविषयक कोणत्या नियमावर आधारित आहे. तर तिसरा नियम, ठीक आहे. ॲक्शन विरुद्ध रिॲक्शन जे आहे ते, त्याला न्यूटनचा तिसरा नियम म्हणतात. GST चं लॉंग फॉर्म विचारलेला आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. पहिलंच ऑप्शन याचं बरोबर राहणार आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न 82 क्रमांकाचा, महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे म्हटलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक क याचं करेक्ट राहणार आहे 720. त्यानंतर बघा, भारतीय संविधान कोणत्या तारखेला स्वीकारण्यात आलेलं आहे. 83 क्रमांकाचा प्रश्न, स्वीकारण्यात आलेला आहे म्हटलेला आहे. तर 26 नोव्हेंबर 1949 आणि लागू जेव्हा झालेला आहे 26 जानेवारी 1950. तर याचं योग्य उत्तर आहे ना ऑप्शन क्रमांक ब, 83चं ब राहणार आहे. 84चा पास, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते. तर इंदिरा पॉईंट हे याचं करेक्ट उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक क. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती नदी यमुनेची उपनदी नाही. तर याचं करेक्ट उत्तर आहे
ऑप्शन क्रमांक अ घग्गर. त्यानंतर पुढील प्रश्न पहा 86 क्रमांकाचा. कळसुबाई जोडा लावायला दिलेला आपल्याला. कळसुबाई, सप्तशृंगी, अस्तंभा, महाबळेश्वर. तर बघा कळसुबाई अहमदनगर म्हणजे 3 ऑप्शन 3 लागणार आहे. सप्तशृंगी लागणार आहे 2 म्हणजेच नाशिक. त्यानंतर 3साठी सी लागणार आहे 4 म्हणजे नंदुरबार, अस्तंभा आणि महाबळेश्वर सातारा. असं ऑप्शन कुठे आहे तर ऑप्शन अ मध्ये योग्य उत्तर राहणार आहे याचं 86चं. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक आहे 87. कोणती उपनदी कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्यावर मिळत नाही म्हटलेलं. तर याचं करेक्ट उत्तर आहे 87चं वारणा. ऑप्शन क्रमांक अ. येरळा, अग्रणी आणि नंदता. तर याचं योग्य उत्तर आहे अ. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणता वेद संगीताशी संबंधित आहे. याचं उत्तर आहे सामवेद. ठीक आहे. त्यानंतर हा सुद्धा रिपीट प्रश्न आहे. भगवान महावीर यांना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केवळ ज्ञान प्राप्त झाले. तर याचं करेक्ट उत्तर आहे जिंबिका ग्राम. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा 90 क्रमांकावर. फतेपूर सिक्रीबद्दल खालीलपैकी चूक वाक्य ओळखायचं आपल्याला. तर इथे आपल्याला फतेपूर सिक्रीबद्दल विचारलेलं आहे 90 क्रमांकाच्या प्रश्नामध्ये. तर बघा पहिला ऑप्शन काय आहे. 1572 मध्ये गुजरात जिंकल्यानंतर अकबरने फतेपूर सिक्री वसवली. 2 नंबर दिलेला आपल्याला फतेपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा आहे. हे बरोबर आहे. क फतेपूर सिक्री येथे सलीम चिश्ती याचा दर्गा आहे. हे सुद्धा बरोबर आहे. आणि ड अकबरचे दहन फतेपूर सिक्री येथे केले आहे. हे सुद्धा बरोबर आहे. तर याचा ऑप्शन नंबर अ चुकलेला आहे आणि आपल्याला चुकच ओळखायचं आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 91. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील घटनांचा कालानुक्रम लावायचा आपल्याला. ठीक आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे कोणता लावायचा तर पहिला अफजल खान, त्यानंतर आहे पन्हाळाचा वेढा, त्यानंतर शाहिस्तेखानाचा वध आणि सुरतेची पहिली लूट. तर याचं करेक्ट उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक क. हे करेक्ट उत्तर राहणार आहे 91चं क राहणार आहे. पुढील प्रश्न पहा. छत्रपती शाहू महाराज सातारा येथे कोणत्या वर्षी स्वराज्याची राजधानी निश्चित होती. तर याचं करेक्ट उत्तर आहे 1708. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न पहा. 93 जून जुलै 2024 मध्ये झिम्बाब्वे देशासोबत झालेल्या T20 क्रिकेट मॅच या मालिकेवेळी भारतीय संघाचा कर्णधार कोण होता. तर याचं करेक्ट उत्तर आहे शुभमन गिल म्हणजेच ऑप्शन अ याचं करेक्ट राहणार आहे 93चा. पुढील प्रश्न पहा. 94 क्रमांकाचा प्रश्न. पॅरिस ऑलिम्पिकमधील पदतालिकेत खालील देश उतरत्या क्रमाने लावायचा. तर पहिल्या याच्यावर येणार आहे जापान, दुसऱ्या याच्यावर येईल ऑस्ट्रेलिया, तिसऱ्या याच्यावर येईल पाकिस्तान आणि चौथ्या क्रमांकावर येईल आपलं भारत. म्हणजेच याचं करेक्ट उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 94चं ड. हे उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक ड. नेक्स्ट प्रश्न पहा. महाराष्ट्रातील एकमेव केंद्रीय विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे. केंद्रीय विद्यापीठ एकमेव आहे महाराष्ट्रात वर्धा आहे. हा सुद्धा रिपीट प्रश्न आहे. जगात सर्वाधिक सेमीकंडक्टर चिप देशात बनवल्या जातात. याचं करेक्ट उत्तर आहे तैवान या देशामध्ये सेमीकंडक्टर चिप बनवल्या जातात. पुढील प्रश्न पहा. 97 खालीलपैकी कोणाला आतापर्यंत महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला नाही. आशा भोसलेला मिळालेला आहे, अप्पासाहेब धर्माधिकारीला सुद्धा मिळाला, अशोक सराफला पण मिळालेला आहे, उषा मंगेशकर यांना नाही मिळाला. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ड याचं उत्तर बरोबर आहे. 98 पहा. जगातील पहिली CNG इंधनावर चालणारी दुचाकी कोणत्या कंपनीने सादर केली. याचं उत्तर आहे बजाज. ऑप्शन क्रमांक ड. नेक्स्ट प्रश्न पहा. 99 क्रमांकाचा. जुलै 2024 मध्ये महाराष्ट्र शासनाने कोणती ऐतिहासिक वस्तू लंडनमधील वस्तू संग्रहालयात येथून महाराष्ट्रात आणली. तर याचं करेक्ट उत्तर आहे क वाघ नखे. लास्ट प्रश्न पहा. खालीलपैकी कोणती इलेक्ट्रॉनिक कंपनी जपान देशातील नाही. तर बघा हिताची आहे, तोशिबा आहे, सोनी आहे आणि सॅमसंग ही कोरियाची कंपनी आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे 100चं अ. तर बघा यानंतरचं जर विश्लेषण तुम्हाला पाहिजे असेल गणित बुद्धिमत्ताचं तर तसं कमेंट करा. आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओ आपण घेऊन येऊ.
तर या व्हिडिओ इथपर्यंतच. धन्यवाद. उद्याचा जो पोलीस शिपाई मुंबईचा पेपर आहे त्याचंसुद्धा आपण विश्लेषण घेऊन येणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.